नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की किल्ल्यांना नवं रूप येतं. हिरवळ, धुकं, थंड वारा आणि आम्ही निघालो माणिकगडच्या वाटेवर, पावसात भिजायला आणि निसर्गाशी एकरूप व्हायला. सकाळपासूनच पावसाची सर सुरू होती आणि मनात एकच विचार, आज काहीतरी खास घडणार. आणि हे बघून तुम्हाला नक्कीच स्वर्गात आल्यासारखं वाटणार. तर मित्रांनो, तुमचं सहज स्वागत करतो आपल्या चॅनलला. तर आज आपण आलेलो आहे माणिकगड. ठीक आहे, चला आता इथून आम्ही गाडी आणली आहे. आता थोडंसं अजून वरती जायचं इथून आणि मग वर गेलो ते आम्ही तुम्हाला सांगू. हा ट्रेक एकदम मजेशीर होतोय. चांगली सुरुवात झाली पावसापासून. तर मित्रांनो, इथून आलं तर इथं गाव लागतं आणि गावाची इथे आपल्याला आहे गाडी लावायला चान्स. आम्ही इथे गाडी लावलेली आहे. ही शाळेच्या इथे गाडी लावायला चान्सेस आहेत आणि बघू शकता आत पण आहेत बरेचसे ट्रेकर्स आहेत इथं आलेले. आणि तो बघा, तो तिकडे माणिकगड, तिकडे आपल्याला जायचं. चला, सुरुवात केलेली आहे. आता वाजलेले आहेत 10 वाजून 10 मिनिटं. चला ब्रेक घेऊ. आपण खायला काय आणलेलं की आता काढून घ्या. दम लागला. बघा हे काय बनवतात, बांध बनवतात, बांध. आम्ही ट्रेक सुरूच केला होता आणि मध्येच बघतो तर काय, 1 मिनिट दाखवतो बघा तुम्ही, आहेत ना वरती. हा ट्रेक एकदम सिनिक व्ह्यूने सुरू झालाय. मस्त वाटतं. सुरुवातलाच असे व्ह्यू भेटले आणि हे 10 मिनिटांनी पुन्हा टकले. घ्या पाणी प्या, एनर्जेटिक राहा, एन्जॉय करा. ट्रेकच्या सुरुवातला इथे मध्ये घरं आहेत आणि इकडची माणसं खरंच खूप चांगली आहेत. आपल्याला जागोजागी रस्ता दाखवतात. एकदम पोलाईट आहे, त्यांच्या बोलीमध्ये खूप पोलाईटनेस आहे. जंगलामधून ट्रेक आहे मस्त. तर तो बघा, तो तिकडे सांगशी गड जिथे आम्ही गेलेलो, पण तिकडे ब्लॉग काही केला नाही मी. बघू एकदा पुन्हा एकदा जाऊन तिथे तुम्हाला दाखवेल. तर ह्या सीझनचा हा पहिला ट्रेक आहे म्हणून थोडं थकायला व्हायला लागलं आता. आणि असे हाय पठाराने जायचंय. एका डोंगराच्या नंतर मग माणिकगडचा चढण चालू होते. इथे थकायलाच लागलाय. मस्त वाटतंय. चालत या आता सरळ चालत येतोय ना, म्हणून जास्त काही थकायला वाटत नाहीये. चला गाईस, तुम्हाला माहित असेल काय तर कमेंट करा. किती शतकं झाली असतील या पाय वाटेने चालून आज आपण चालतोय, पण किती लोकांनी इतिहास घडवला असेल इथून. माणिकगड म्हणजे फक्त किल्ला नाही, इथल्या वाटांमध्ये दडलेला इतिहास आहे. अशी वाईब आणि सवंगडी असल्यावर कसलं टेन्शन राहील तुम्हाला. जे काय ते सगळं आपण विसरून जाऊ या ठिकाणी आल्यावरती. आणि इतिहासात गुंतल्यासारखं वाटतं. छान वाटतं असं जंगलातून चालायला. ते कसे चालले मस्त एकदम पुढे आरामात आणि जंगलात चालणे.
अजून तरी ट्रेकची सुरुवात झालेली नाही. बघू शकतो असे रस्त्याने येते. आता हे थोडेसे धबधबे लागतात आम्हाला. थोडं पुढे गेल्यावर ट्रेक सुरू होईल. दाखवते हे बघा काय सुंदर व्ह्यू आहे इथून. माणिकगड. आणि हे बघा किती छोटासा खेकडा झाला. सोडून दे त्याला. असे रचलेले दगड बघितले की समजायचं आपण योग्य ट्रॅकवर आहोत. तर मित्रांनो इथं आम्ही आलो. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला रस्त्यामध्ये एक मंदिर दिसतं. इथले स्थानिक गावकरी आणि ट्रेकर्स अजूनही श्रद्धेने थांबून देवाचं दर्शन घेतात. या किल्ल्याचं नाव माणिक म्हणजे रत्न किंवा मौल्यवान दगड या शब्दावरून पडलं असं मानलं जातं. आपण इथे आपल्याला असं इथून फिरून असं इथे जावं लागेल. हे बघा माणिकगडचा मॅप. तुम्ही इथे आहात ते बघ कुठे. मस्त दर्शन घेतलं. चला का थांबलीत. काय नाही दर्शन घेतो. अर्धा असं बघितलं तर असं वाटतं खालवंतीने. हे आल्यावर आपण म्हणू शकतो माणिकगड. आणि मागचा व्ह्यू बघा. चला तर आत्ता चढायला सुरुवात केली असं वाटायला लागले. हे बघा झालंय सुरू ट्रेक. 5-6 किलोमीटर चालल्यानंतर शेवटी आम्ही दमलो. खरी ट्रेकिंग तर आत्ता सुरू झाली होती. दम लागला. एकदम डोंगरांमध्ये मस्त वाटते इथे. खूप मस्त वाटते इथे डोंगरांमध्ये. इथून चालताना अचानक लक्ष राईट साईडला गेलं आणि बघतो तर काय पावसाची सहर येत होती आणि आम्ही वेड्यासारखं ओढायला लागलो. सगळे एन्जॉय करतात. आणि मित्रांनो पाऊस पण सुरू झालाय आता. वा 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 वा. मित्रांनो बघा पाऊस बघा कसा जोरात येत आहे. हे बघा मित्रांनो जसा पाऊस सुरू झाला तसा आमचा थकवा पूर्णपणे निघून गेला. पाऊस नॉनस्टॉप सुरू झालेला आहे. थकवा पण जाणवत नाही आता. आणि आता इथून 22 बोलला की 5% ट्रिक बाकी. आता बघू शकतो तुम्ही असा रस्ता आहे. काहीच दिसत नाही. इकडे बघा पूर्ण दुकानमध्ये डोंगर गायब झालेले. आम्ही सर्व डोंगराच्या मधोमध थांबलेलो पावसात आणि जंगल ट्रेक करतोय. मित्रांनो कसे धोकं चालले. डोंगर इथून पूर्ण हे झालंय. दुकानमध्ये आलंय. तो आपण कुठून आलो मला समजत नाही काय. आपण तिकडनं आलो. कुठून इकडून. आणि हा जो हे ना डोंगर म्हणजे जो माणिकगड आहे त्याच्या आपण पलीकडनं चालून चालत आलो. या खिंडीतनं वर चढलो. या खिंडीतनं वर जाऊन हा सारखा रस्ता आहे. असा आता परत वर चढलो. म्हणजे आपण बघायला गेलो तर आपण गडाचा पूर्ण वळसा मारत गोल फिरत वरती चढतोय. पावसामुळे थोडं थकवा तरी कमी झालाय. बरा तरी पाऊस चालू झाला. हे बघा काय मस्त धुकं चाललेत. तर
मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय. बघू शकता इथं प्रवेशद्वारचा बोर्ड लागलाय आणि वरती बुरुज बघा. रेस्ट करते. एकदम जोराचा वारा सुटलाय. अशी खूप हवा सुटली आहे इथे आणि असं दुकानमधून चालल्यासारखं वाटतंय. इथं असं एक स्वर्गात आल्यासारखं वाटतं. लाईक वेगळंच स्वर्ग आहे. वाईब पण मस्त इथे. बघा हे बघा तुम्ही बघा हाय का नाही. पाऊस पडला म्हणून थोडी एनर्जी आली. जो थकवा वाटत होता तो आता थकवा थोडासा कमी झालाय पावसामुळे. बऱ्यापैकी कम्प्लीट होत राहिला. थोडंच राहिला. हे बघून तुम्हाला कसली आठवण येते. हे बघून तुम्हाला कसली आठवण येते सांगा मला. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे. बघू शकता वरती इथे चुन्याचं गाणं आहे बघा. हालत थोडीशी झाली. वारं येतो. वारं माझ्या हातातला फोन पण हलतोय. म्हणजे मान्सून मध्ये हा ट्रेक एक बेस्ट आहे. मस्त वाटतं सगळ्याचे. सकाळी 10ला ट्रेकला सुरुवात केली. पावसाची सरी घसरणाऱ्या वाटा आणि दमछाक होत आम्ही 1 वाजता अखेर वरती पोचलो. बघू शकता इथं वारा किती आहे आणि याची मस्ती बघा काय चाललेली आहे. माणिकगड किल्ला 17व्या-18व्या शतकात बांधला गेला व्यापार मार्गाचे संरक्षण करण्यासाठी. आज या भग्न अवस्थेत सुद्धा ते खूप काही सांगून जात आहे. तर मित्रांनो आम्ही आता गणेशपट्टीकडे चाललेला आहे. क्या बोला तूने? बुरुज असेल. बुरुज असेल ते. त्याला इकडे मोठा ब दिसला. हा वाडा वाटतं. वाड्याचं पूर्ण असं वाडा होता की असं तो तिकडे बुरुज.
तर मित्रांनो बसलो आम्ही इथे, मजेशीर टाइम स्पेंड केला, गप्पा रंगल्या मस्त, आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. चला मित्रांनो. असे पाण्याचे टाके आहेत आणि हे महादेवाचं मंदिर आहे इथे. आणि ह्या गाड्याच्या बाबतीत मला एक आवडले की प्रत्येक ठिकाणी हे लावून ठेवले बोर्ड, म्हणजे जे यांना माहीत नाही तर त्यांना समजेल तरी ॲटलिस्ट. बघा हे पाण्याचे टाके. बघा, तर असं इथून आलो आम्ही, तर बुरुजात इथं निघतो. मग आम्ही त्या साईडने निघलेलो. हे बघा पायऱ्या आतून आहेत. हे बघा इथं वाड्याचे अवशेष आहेत. अजून हा असा किल्ला आहे आणि आम्ही इथून असं खाली उतरणार आहे. ठीक आहे, चला निघूया. आता मी पटापट उतरतो आणि भेटूया डायरेक्ट खाली. हाँ बोल. इट्स मलबेरी और हिंदी में इसको शहतूत बोलते हैं. एंड दिस इज फ्रूट जिसको एक भी सीड नहीं होता. हाँ हाँ, कैसा लगता है? बहुत टेस्टी. तर आता वाजलेले 5:15 झाले. 5 वाजता आम्ही खाली उतरलो. मस्त ट्रेक होता, खूप पाऊस लागला, त्या तिथे मजा आली आणि इथे ट्रेक संपत आलाय, ऑलमोस्ट संपलाय. आणि आता आपण खाली जाऊन ब्लॉग येतो. काय सुंदर वाटतंय. तिकडे त्या वरती जाऊन आल्या आणि हे वळसा घालून मग वरती जाऊन त्याचा अभिमान वाटतंय. माणिकगडच्या या पावसाळी ट्रेकमध्ये खूप काही अनुभवलं. पावसाचे थेंब, थंड वारा, धुक्यात हरवलेल्या वाटा आणि मित्रांसोबत हसणं खिदळणं हेच खरे ट्रेकचे खजिने असतात. शेवटी आठवण राहते ती मजेत चाललेल्या पावलांची, अचानक आलेल्या पावसाची आणि या सुंदर किल्ल्याने दिलेल्या अप्रतिम आठवणींची. मित्रांनो, असेच निसर्गात जा, स्वतःला भेटा, कारण या आठवणींची किंमत कोणत्याही खजिन्यापेक्षा मोठी नसते. थेंब थेंब आठवणी साठल्या, वाऱ्याशी बोलत वर पोचलो, डोंगर, पाऊस आणि आपण क्षणभर एक होऊन गेलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे माणिकगडचा ट्रेक इथं कंप्लीट होतोय आणि आता आपण जाऊया वन पीस मध्ये घरी.